लोकांची लायकी काय आहे? आणि हे लोक कोण आहेत? हे लोक डिरेक्ट येतात, डिरेक्ट मारतात. हे कोण आहे? त्याला अधिकार कोणी दिलेला आहे? जोपर्यंत आपले मोदीजी जोपर्यंत बोलणार नाहीत, हे नाही होणार. आज पण बलात्कार वगैरे चालतात. बघायला गेलं तर ऑलमोस्ट जास्त करून मुसलमान लोकांचं हे संख्याच आहे. पण हे सगळं थांबणार कधी? त्याला गेलेले टुरिस्ट म्हणून, ते लोक एन्जॉय करण्यासाठी गेलेले आणि त्याच्यानंतर त्याला मारलं गेलं. म्हणजे या लोकांची लायकी काय आहे? काहीच नाहीये, यांची लायकीच नाहीये. एक माणूस म्हणून तू मारतोयस, तू बोलतोय, हे लोक काय म्हणून मुसलमान वेगळे व्हा, हिंदू वेगळे व्हा आणि हिंदू लोकांना मारला. अरे तुमची लायकी आहे का? तुम्ही हे सगळं. आणि पहिली गोष्ट, इंडियामध्ये एकही नाहीये म्हणून त्या लोकांनी फायदा घेतला. हे काय आहे, जो हिंदू म्हणजे कोणी मुसलमान असेल किंवा काही, जोपर्यंत तो वंदे मातरम बोलत नाही तोपर्यंत त्याला इथे ठेवायचं नाही. पहिली गोष्ट, आपली मातृभूमी ही आपली माय आहे. ज्या मायेवरती जर तुम्हाला प्राऊडच नाहीये तर तुम्ही निघा तुम्ही जिथे जायचं तिथे राहा. हे जे तुम्ही पैसे वगैरे, मुसलमान बायका वगैरे पुढे येतात कोणतं वगैरे, जर मोदीजी काही देत असेल तेव्हा का नाही विचार करत की हिंदुस्थान देत आहे ना. काही लोक असे पण आहेत की ना फ्लॅग पण नाही लावत. पहिली गोष्ट, जर तुम्हाला एवढंच आहे तर तुम्ही निघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या लोकांमध्ये, किंचित लोकांमुळे पूर्ण मुसलमान कम्युनिटी हे होते. मग हे जे किंचित लोक आहेत ना, हे जे कचरा आहेत ना, ह्याला काढून टाकायचं लाईफ मधून. तो व्यक्ती हिंदुस्थानाला मातृभूमी नसेल समजत, त्याला निघायला बोला इथून.